अहमदनगर शहरामध्ये एमआयडीसीची स्थापना करण्यामध्ये बाळासाहेब थोरात यांचे योगदान होते आणि वाडिया पार्क क्रीडा संकुल स्थापन करण्यामध्ये तसेच अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय नूतन इमारत बांधण्यासाठी देखील त्यांचा मोठा वाटा होता। शहरातील अनेक गोष्टींमध्ये बाळासाहेब थोरात यांचा मंत्री असताना मोठा वाटा आहे। थोरात यांच्याकडे सुसंस्कृत नेतृत्व म्हणून पाहिले जाते, तर भविष्यात थोरात यांच्याविषयी चुकीचे वक्तव्य केल्यास आपण खपवून घेणार नाही, असा इशारा युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रवीण गीते यांनी दिला आहे। नुकताच एका राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी बाळासाहेब थोरात यांच्यावर टीका करत थोरात यांनी नगरसाठी काय केले अशी विचारणा केली होती। त्याविषयी बोलताना गीते बोलत होते, कोणत्याही ज्येष्ठ व्यक्तीचा एकेरी उल्लेख करणे किंवा त्याबद्दल अपशब्द बोलणे ही काँग्रेसची संस्कृती नाही। तसेच नगर शहरामध्ये गुंडगिरी आणि ताबेमारी विरुद्ध बोलणारे तथाकथित व्यक्ती नगरमध्ये आता गुंडागर्दीची सुरुवात करताना पाहायला मिळत आहेत, अशी टीका त्यांनी यावेळी केली। पोलीस प्रशासनाला धारेवर धरून कुठल्याही प्रकारचे अपशब्द वापरून वक्तव्य केली जात आहेत, अशा व्यक्तींची योग्य वेळी पोलीस स्टेशनला रवानगी करण्याची गरज असल्याचेही गीते यांनी स्पष्ट केले। या संदर्भात प्रवीण गीते यांनी अधिक माहिती दिली। नुकतीच काही दिवसापूर्वी राष्ट्रवादीच्या एका पदाधिकाऱ्याची पत्रकार परिषद पार पडली। त्यामध्ये त्यांनी राज्याचे नेते सन्माननीय बाळासाहेब थोरात साहेब यांच्यावर टीका करत विचारले की थोरात साहेबांनी नगरसाठी काय केले। तर मी त्यांना सांगू इच्छितो की नगरमध्ये जी एमआयडीसी स्थापना केली त्यामध्ये माननीय बाळासाहेब थोरात साहेब यांचा मोठा मोलाचा वाटा होता। त्याचप्रमाणे वाडिया पार्क क्रीडा संकुल असेल किंवा आत्ताच सन्माननीय बाळासाहेब थोरात साहेब यांच्या कार्यकाळात कलेक्टर ऑफिसचे उद्घाटन झाले व सन्माननीय बाळासाहेब थोरात साहेब यांच्याच कार्यकाळात कलेक्टर ऑफिसचे पूर्णत्वास आले। नगर शहराला पूर्ण विकासाच्या वाटेवर नेण्याचं काम हे बाळासाहेब थोरात साहेब हे मंत्री असताना अनेक वेळा केलेलं आहे। त्याचप्रमाणे मोठे मोठे व्यापार उद्योग आणण्यासाठी देखील बाळासाहेब थोरातांनी कायमच नगर शहराला अग्रस्थान दिलेलं आहे। त्याचप्रमाणे बाळासाहेब थोरात साहेब हे महाराष्ट्रातले एक सुसंस्कृत नेतृत्व म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते। त्यांच्यावर अशा प्रकारची टीका करणे हे योग्य नाही व यापुढील काळात माननीय बाळासाहेब थोरात साहेब यांच्यावर कोणी अशा प्रकारे टीका केली तर ती आम्ही खपून घेणार नाही व त्यांना जशात तसे उत्तर देऊ। ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।